नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता इथे खेड तिनबती नाक्यावर आले। खेड आणि दस्तुरी वगैरे हे सगळ्या रस्त्याला आता थोडंसं काम केल्यामुळे धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। त्यामुळे आता इथे पाणी मारतायत ही लोक, जेणेकरून धुळीचं साम्राज्य पसरू नये। पण धुळीचं साम्राज्याने खूप लोकांना त्रास पण व्हायला लागला आहे, श्वसनाचा वगैरे। आता गाडी आली, सगळीकडे पाणी मारते, तर डोळ्यांच्या मध्ये पण धूळ जाते, प्रदूषण पण पसरलंय सगळीकडे। तर ही बघा आता लोक खेड नगर परिषद पाणी मारतायत, इकडे धुळीचं साम्राज्य पसरले म्हणून। किती दिवसानंतर आता सुरुवात करतायत। दस्तुरी रस्ता हा दस्तुरीपुरतीच मर्यादित नसून 2 तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे। दापोली बीच आणि टुरिझमसाठी पर्यटकांसाठी महत्त्वाचा रस्ता। त्याच रस्त्याची अशी दुरवस्था झालेली आहे, अक्षरशः चाळण झालेली आहे। कॉन्ट्रॅक्टरने खडी आणि ग्रीड टाकून तात्पुरते खड्डे बुजवलेले, पुन्हा खड्डे होऊन आता त्या ग्रीडने धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। लोकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांचा त्रास भरपूर प्रमाणात होत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दिवसेंदिवस रस्त्याची अवस्था बिकट होत चाललेली आहे। अशीच अवस्था राहिली तर दापोली मतदारसंघाला सिग्नल लाईन बनवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील। गाडीवाले, 2 व्हीलरवाले या सर्वांना या रस्त्याचा त्रास होत आहे। रिक्षावाल्यांना तर पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार होऊ लागले। रस्त्याच्या बाजूला ज्यांची घरं, दुकाने आहेत त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनी खड्ड्यातील ग्रीडची धूळ उडून नाहक त्रास होत आहे। असंवेदनशील काही राजकीय लोकांमुळे रस्त्याची ही दुरवस्था झालेली आहे। अशीच अवस्था राहिली तर पर्यटक लोक येतील का? बघा, ती महिला तोंडावर कसा रुमाल बांधून चालली, का तर ती धूळ उडत आहे। त्यामुळे धूळ उडताना प्रत्यक्षपणे तुम्ही या व्हिडिओत बघा कशी उडते ती। गाड्या गेलेली पाठीमागून ही धूळ उडत आहे। काल खेडला मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासमोर एका दाम्पत्याचं ॲक्सिडेंट झालं। त्या पुरुषाला का मार लागला आणि त्या बाईला पण डोक्याला मार लागला। मग प्रशासन कधी जागं होणार? दिवसांनी आता आज रस्त्याला पाणी मारतायत। खेडला मारत होते, पण आज दस्तुरीला पण मारायला लागले। हे असं पाणी मारून धूळ किती वेळ थांबणार, याचं काही उत्तर आहे का?